नमस्कार मित्रांनो. तर चला आपण परत आपले जे करंट अफेअरची सिरीज आहे ते घेऊन आलो आहे. या अगोदर आपले 2 लेक्चर झाले मित्रांनो. तर हा तिसरा लेक्चर आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे 50 क्वेश्चन बघणार आहोत, जे आपल्या आगामी येणाऱ्या तलाठी भरती, पोलीस भरती, सरळ सरळ सेवेचे जेवढा पण एक्झाम असेल, जसं नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती, पोलीस भरती, अशा एक्झामसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तसेच MPSC, ग्रुप सी, ग्रुप बी या एक्झामसाठी पण महत्त्वाचे ठरणार आहेत. करंट अफेअर्स असा सब्जेक्ट आहे मित्रांनो, जे सर्व सर्व एक्झाममध्ये येतो. त्या अनुषंगाने आपण एक क्विक रिव्हिजन बघणार आहे, ज्यामध्ये आपण डेली एक महत्त्वाचे 50 क्वेश्चन बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे इथे क्वेश्चन आहे, 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोठे होणार आहे? तर गोवा या ठिकाणी होणार आहे. चौथे कोठे झाले होते? तर हैदराबाद या ठिकाणी झाले होते. नंतरचा क्वेश्चन आहे की केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयाशी संबंधित पोर्टल कोणतं आहे? तर माय भारत पोर्टल आहे. ठीक आहे, तर हे इथे लक्षात ठेवा. नंतरचा आहे, ऑपरेशन किलर कोठे राबवण्यात आला होता? तर जम्मू काश्मीर येथे राबवण्यात आला होता. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, युरेका फोर्ब्स या कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? तर एक श्रद्धा कपूर आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिवस केव्हा असतो? तर 15 मे या रोजी असतो. नंतरचा क्वेश्चन आहे, विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे बुक कोणाचे आहे? तर रीता रामपूर्ती गुप्ता यांचे आहे. ठीक आहे. नंतर आहे, देशाचे 52वे सरन्यायाधीश कोण आहे? तर न्यायमूर्ती भूषण गवई हे आहेत. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला ॲग्री एक्सपोर्ट झोन कुठे आहे? तर चित्तूर आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तर थीम काय? टू प्रोम्प्ट द एक्सपोर्ट ऑफ मँगो फूड. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा यामध्ये प्रथम कोणता आहे? प्रथम महाराष्ट्र आहे आणि द्वितीय कोण आहे? तर हरियाणा आहे. ठीक आहे. आणि कोठे झाले आहे? तर बिहार राज्यामध्ये झाले आहे आणि 4 मे ते 15 मे या मध्ये झालेला आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान कोणाला केला? तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान केलेला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा 2025 कुठे झाले? तर बुखारेस्ट रोमानिया या ठिकाणी झालेले आहे. आणि विजय कोण आहे? तर यामध्ये विजयी कोण झालेला आहे? तर आर प्रज्ञानंद, जे की भारताचे आहेत. यानंतरचा क्वेश्चन आहे की भारतातील 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? तर LR श्रीहरी हे ठरलं आहे. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, ला लिगा फुटबॉल स्पर्धा लोकप्रिय आहे कुठे आहे? तर स्पेनमध्ये आहे. आणि चॅम्पियन कोण आहे? तर बार्सिलोना संघ आहे 28व्यांदा. ठीक आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, इन्क्लुझिव्ह इंडिया समिट आयोजन कोठे झाले? तर नवी दिल्ली ठिकाणी झाले आहे. यानंतर आहे, भारतीय सेना पश्चिम बंगाल तिस्ता फील्ड फायरिंग रेंजमध्ये युद्ध अभ्यास कोणता आहे? तर तिस्ता प्रहारी आहेत. ठीक आहे. युद्ध अभ्यास मित्रांनो लक्षात ठेवा, सरळ सेवेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. जागतिक अन्न पुरस्कार कोणाच्या आहे? तर डॉक्टर मारियांगेल ह्युंग्रिया ब्राझील या देशात यांना मिळाला आहे. ठीक आहे. नंतर आहे, भारत 6G 2025 थर्ड आंतरराष्ट्रीय संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी झालं आहे. ठीक आहे. AI अँकर अंकिता कोणी लॉन्च केलं आहे? तर आसाम राज्याने लॉन्च केलं आहे. नंतर आहे, SAAF अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 कुठे पडली कुठे झाली आहे? तर अरुणाचल प्रदेश. आणि विजेतेपद भारत म्हणजेच आपल्या देशाने पटकावले आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे, सागर में सन्मान कार्यक्रम कोणी राबवला आहे? तर परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय यांनी राबवला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, ज्ञान भारतम मिशन हे 9 जून 2025ला सांस्कृतिक मंत्रालयाने राबवलेलं आहे. नंतर आहे, हिना खान पर्यटन ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, तर दक्षिण कोरिया देशाची आहे. नंतर आहे, इंदिरा सौरगिरी जल विकास योजना कोणत्या राज्याची आहे? तर तेलंगणा राज्याची आहे. इथे महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 50 वर्ष पूर्ण झालेले राज्य कोणते आहे? तर सिक्कीम राज्य आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, 2025 समुदायाचे वर्ष घोषित केले, तर UAE या देशाने घोषित केले आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, देशातील पहिला पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? तर मिझोराम राज्य आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळाला आहे, तर हार्ट लॅब कन्नड लेखिका पानू मुस्ताक यांना मिळालेला आहे. नंतर आहे, ऑपरेशन घोस्ट सीम हे भारतीय सेना प्लस आसाम पोलीस यांच्यामध्ये पार पडलं आहे. नंतर आहे, ट्रिब्युअल हॅमलेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लान हे केरळ राज्याने मध्ये यांनी केलं आहे. नंतर आहे, वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025
कुठे झाला तर नेदरलँड या ठिकाणी झाला आहे. नंतरचा क्वेश्चन आहे तिसरा संयुक्त राष्ट्र महासागर संमेलन 2025 कोणत्या देशामध्ये पार पडला आहे तर फ्रान्स या देशामध्ये झाला आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे UEFA युरोप लीग 2024-25 विजेतेपद कोण आहे तर टोटनहोम हॉटस्पर हे आहेत. नंतरचं आहे राहावीर योजना कोणत्या राज्याची आहे तर मध्य प्रदेश राज्याची आहे. नंतर आहे जगातील सर्वात उंच अपार्टमेंट 1800 फूट हे ब्राझील या देशामध्ये बांधलं आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे 2025 गगनयान वर्ष जाहीर केले तर इस्रोने जाहीर केले आणि इस्रोचे चेअरमन कोण आहे तर व्ही नारायण आहे. ठीक आहे. हे लक्षात असू द्या मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे जगातील पहिला स्पेस आधारित सुपर कम्प्युटर तयार करण्यासाठी AI शक्तीचे उपग्रह प्रक्षेपित कोणी केले आहे तर चीन या देशाने केले आहे. नंतरचा क्वेश्चन आहे 56 वर्षाच्या इतिहासात माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या कर्मचारी कोण आहे तर उपनिरीक्षक गीता समोट आहे ज्या राजस्थानच्या आहे. ठीक आहे. हे पण लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन आहे राहावीर योजना हे केंद्र सरकारने राहावीर योजना जी आहे ही केंद्र सरकारकडून आहे जे रस्ते अपघातांना मदत करण्यासाठी याचा उद्देश आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्याचा आहे तर मणिपूर राज्याचा आहे. ठीक आहे. 46 आशियाई शिखर संमेलन 2025 कुठे पार पडलं तर मलेशियाला 26 ते 27 मे या दरम्यान. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे ISSF नेमबाजी ज्युनियर वर्ल्ड कप 2025 फेज 1 कोठे झाला आहे तर जर्मनी आणि पदकतालिकेत प्रथम भारत आहे. भारताने एकूण पदक 11 जिंकले आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे समुद्रातील तेल गळतीमुळे आणीबाणी घोषित करणारे राज्य कोणते आहे तर केरळ राज्य आहे. यानंतरचा क्वेश्चन आहे संचार मित्र योजना हे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लॉन्च केली आहे. ठीक आहे. 9व्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 कुठे झाली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचवणे करार कोणामध्ये झाला तर भारत प्लस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 दक्षिण कोरियामध्ये पार पडले. याच्यामध्ये 10,000 नंतर आहे जगातील 12 टॉप हब टेक्नॉलॉजी समावेशमध्ये बंगळूर भारताचा पण समावेश आहे. सलग 15 ग्रँड स्लॅम विजेतेपद कोण आहे तर टेनिसपटू यानिक सिन्नर हे आहेत. आणि 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक विन थर्ड भारतीय कोण आहे तर गुरवीर सिंग हे आहेत. लक्षात असू द्या. नंतर आहे प्रोजेक्ट कुशा विकसित करणारे कोण आहेत तर DRDO आहे. नंतर आहे आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस केव्हा असतो तर 29 मे या दिवशी असतो. 2024ची थीम काय आहे शाश्वत भविष्यासाठी माउंटन सोल्युशन नवीनता अनुकूल आणि युवा. ठीक आहे. हे लक्षात असू द्या मित्रांनो. थीमवर क्वेश्चन येतो परीक्षेमध्ये. नंतर आहे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती दिवस केव्हा असतो तर हा पण 29 मेला असतो. आणि 2024ची थीम आहे भविष्यासाठी योग्य एकत्र चांगले निर्माण करणे आणि 2025ची थीम आहे शांती प्रस्थापित करण्याचं भविष्य. हे लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन आहे भारताची चौथी युनिकॉर्न कंपनी कोणती आहे तर डूल्स पेट फूड आहे. ही भारतातील पहिली पाळीव खाद्य कंपनी आहे. हे पण लक्षात असू द्या. नंतरचा क्वेश्चन आहे आर्थिक वर्ष 2024-25 सर्वाधिक परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यामध्ये झाली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे. नंतर आहे NDAच्या इतिहासात महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळालं तर कोणाला मिळालेलं आहे श्रीती दक्ष यांना मिळालेलं आहे. नंतरचा क्वेश्चन आहे 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा 300 मीटर शर्यत सुवर्णवीर कोणी आहे तर अविनाश साबळे हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे एक 40 ते 50 क्वेश्चन पाहिले आहे जे येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे. आपण अशीच एक क्विक रिव्हिजन मॅक्स टू मॅक्स 8-9-10 मिनिटामध्ये घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून आपल्याला एक क्विक रिव्हिजनमध्ये आपले एक 40-50 क्वेश्चन कवर होतील जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा आपल्याला एक बेनिफिट होईल. अशाच प्रकारे आपल्याला व्हिडिओ येत राहणार या चॅनलवर. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुम्ही अजून तुमची काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे करा एवढीच आशा करणार. ठीक आहे मित्रांनो. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम. थँक्यू. धन्यवाद.